नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत गोवर्धन शिवारात 22 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास किशोर जाधव हे संपर्क कार्यालयासमोर बसले असता आरोपी तुषार कापसे, रोशन जाधव, राहुल जाधव, अजय कापसे आणि बाळा माडी यांनी भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करत रोशन जाधव यांनी किशोर जाधव यांच्यावर पिस्तूल रोखत झालेल्या गोळीबारातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना घडल्यानंतर तालुका पोलीस ठाणे मग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस संयुक्तिक कामगिरी करत गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप आणि तालुका पोलीस ठाणे पोलीस हवालदार शीतल कुमार गायकवाड यांना मिळालेल्या माहितीने रोशन दिलीप जाधव, तुषार विठ्ठल कापसे, गौरव उर्फ बाळा जयराम माडे, अजय मनोज कापसे यांना पाथर्डी फाटा अंबड परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतला आहे. सदर आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या ताब्यातून एक देशी पिस्तूल, तलवार, धारदार चाकू तसेच गुन्हा केल्यानंतर पळून जाण्यासाठी वापरलेली कार जप्त केली. उर्वरित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहे. सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शन आणि सूचनांनी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार नवनाथ सानप, नंदू वाघ, शीतल कुमार गायकवाड, विनोद टिळे, संदीप नागपुरे, दीपक पाटील, मंगेश पानझडे, निलेश मराठे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.